प्रथमेश सावंत माझ्या PSC रापांचर ब्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील श्री वेताळ तालीम मंडळ या ठिकाणी कार्तिक उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झालेला आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्यावेळी सकाळी मूर्तीला अभिषेक घालण्यापासून ते रात्री पालखी सोहळा, आरती तसेच महाप्रसाद हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। वेताळ म्हणजे भूतांचा राजा अशीच एक व्याख्या आपल्याला माहित आहे, पण कोल्हापुरात वेताळ हा एक महत्त्वाचा भाग आहे। कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरामध्ये याच वेताळ देवाचे एक ठिकाण आहे आणि दरवर्षी या वेताळ देवाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा इथे वर्षानुवर्षे पार पाडली जाते। यावर्षी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला। दिवाळीनंतर येणाऱ्या अमावस्येला श्री वेताळ देवाचा कार्तिक उत्सव साजरा केला जातो। या निमित्ताने परंपरेप्रमाणे श्री वेताळ देवाची खूप छान अशी पूजा बांधली जाते। सकाळपासून अभिषेक, पूजा असे दैनंदिन धार्मिक विधी होतात। त्यानंतर आंबील आणि भाजी भाकरीचा नैवेद्याचा विधी होतो। आरतीनंतर सायंकाळी 7 वाजता मंदिर आवारातून पालखीला सुरुवात होते आणि पालखी परिक्रमा संपल्यावर महाप्रसादाचे वाटप होते। कोल्हापूर अर्थात करवीर हे जसं श्री अंबाबाई देवीचे निवासस्थान आहे त्याप्रमाणेच अनेक क्षेत्रीय देवतांचे देखील निवासस्थान आहे। त्यापैकीच एक कोल्हापुरातील स्थान म्हणजे शिवाजी पेठेतील वेताळ देवाचे क्षेत्र आहे। तामसी तत्वांच्या देवतांचा अधिष्ठाता असणाऱ्या वेताळ देवाची करवीर ही मनुष्य रूपातील जन्मभूमी मानली जाते। वेताळमाळ परिसरात पूर्वी म्हणजे साधारण 150-200 वर्षापूर्वी काहीच वस्ती नव्हती। कोल्हापूरच्या एका टोकाला हा परिसर होता। ज्यावेळी या माळावर वस्ती नव्हती तेव्हा मुक्ताबाई राऊत यांनी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली रोज पूजा करत असत। नंतर एक एक घरे आजूबाजूला व्हायला लागली, तसेच इथे नागरी वस्ती वाढली आणि हा परिसर मध्यवर्ती वस्तीमध्ये समाविष्ट झाला। पूर्वी जिथे दिवसाढवळ्या जायला भीती वाटायची त्या वेताळमाळ भोवती आता चौफेर वस्ती झाली आहे। वेताळ म्हणजे भूतांचा राजा असल्या दंतकथा केवळ आता चर्चेतच उरलेल्या आहेत, पण या परिसरातल्या रहिवाशांची वेताळ देवाशी जोडलेली पारंपरिक नाळ आजही कायम आहे। त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने इथे हा उत्सव साजरा केला जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात। सामाजिक अस्मितेचे दर्शन, वेताळाची पालखी म्हणजे दिवाळीसारखेच वातावरण असते। फटाक्यांच्या आतिषबाजीने पालखीचे स्वागत करण्यात येते। परिसरातल्या तसेच छोट्या गल्ल्यांमध्ये फुलांच्या पायगड्यांनी सजलेल्या असतात। दारात पालखीच्या मार्गावर मोठमोठ्या रांगोळ्यांची सजावट असते। वेताळाची पालखी प्रत्येक गल्लीत फिरत असते। हा सोहळा म्हणजे एक धार्मिक सोहळा असला तरी त्या निमित्ताने कोल्हापूरच्या पेठापेठातील सामाजिक अस्मितेचे दर्शन यावेळी घडताना आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये सुंदर असं पारंपरिक दृश्य आपल्याला पाहायला मिळते। वेताळ तालीम परिसरातील ज्या गल्ल्यांमधून पालखी फिरते त्या ठिकाणी लाईटचे मोठे
स्ट्रक्चर्स उभे केले जातात, तसेच मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते। पालखी फिरत असताना पालखी ज्यांच्या ज्यांच्या दारामध्ये येते तेथील महिला पालखीचे औक्षण करत असतात। सर्व गल्ल्यांमधून पालखी फिरून आल्यानंतर पुन्हा एकदा पालखी वेताळ देवाच्या परिसरामध्ये येते। त्यानंतर तेथे आरती केली जाते व आरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।